2004च्या निवडणुकीला तानाजी वाघमोडेने मला एक चिठ्ठी पाठवली होती. आठवतं तानाजी? की देशाचं बोलू नका, राज्याचं बोलू नका, इकडचं बोलू नका, तिकडचं बोलू नका, स्थानिक बोला. त्यामुळे ती चिठ्ठी माझ्या लक्षात आहे. त्यामुळे मी कुठलेही बोलणार नाही, स्थानिक बोलणार आहे. खरं तर आता सालामध्ये जात नाही, सालवारी काढली की त्याचा संदर्भ वेगळे लागतात. मला त्याचे एक ऍक्शन जास्त. श्रीमंतांनी मला सांगितलं होतं की अपमान चघळायचा नसतो, गिळायचा असतो. अपमान चघळला की त्याची आठवण राहते, त्यामुळे गिळून टाकायचं, विसरून जायचं. 20-21 वर्षापूर्वी सांगितलं असतं आणि ते मी आज टाकायचं विसरलेलं नाही. त्यामुळे अपमानाने चघळत बसलेलं नाही कुठलाच. काही विचार करायचा नाही. झालं पृथ्वी गोल आहे. 10 वर्षापूर्वी दुसरीकडे होतो, 10 वर्षापूर्वी आज इथे एकत्र आलो. पृथ्वी गोल आहे समजायची. त्यामुळं आदरणीय श्रीमंत कुणाला विश्वास बसणार नाही, कारण की त्याला काही पॅरामीटर नाही, त्याला काही मोजमाप करण्याची कुठली यंत्रणा नाही. असेल काही प्रसंग, वाढदिवस असेल तर त्या अशा एकही दिवस दादांकडनं विजयसिंह मोहिते पाटलांचा चुकला नाही. मला सांगण्याचा आणि मला विचारण्याचा, सांगण्याचा राजा विचारण्याचा मी त्यात आहे की श्रीमंतांबद्दलचा जो आदर. मी मागे कधीतरी भाषणात बोललो होतो की कैलासवासी सहकारमंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेब गेल्यानंतर, वसंतदादा गेल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाचा सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कोण असेल तर ते श्रीमंत परिसर. ते आम्ही कधीही विसरलेलं नाही. त्यामुळं तो अधिकार त्यांना आजही आहे आणि त्या अधिकाराचा वापर त्यांनी केलाच पाहिजे, होता आणि करायला पाहिजे. त्यात दादांवरचा त्यांचा अधिकार आहेच आहे. दादाचा पोरगा असला म्हणून काय झालं, तुमचा नातू आहे. त्यामुळं तुमचा नातू आहे. त्यामुळं हे जे नातं आपुलकीचं सगळ्यांच्या, आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या मनामध्ये, हे आज बोलतो म्हणून आजच आलं आणि आज पक्षात आलो म्हणून आज आलं असं नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ यावं लागते. तुटायलाही वेळ यावं लागते आणि जोडायलाही वेळ यावं लागते. ती वेळ आज झालेली आहे. एवढंच त्यातला फरक आहे, बाकी फरक नाही. भावना तीच होती. आणि निश्चितच एक आनंदाचा सण, सोहळा, दिवस माझ्या दृष्टीने या ठिकाणी आहे. अधिकच मला राजकीय भाषण अजिबात करायचं नाही. तानाजीने सांगितलेली चिठ्ठी माझ्या लक्षात असल्यामुळं हे मला एकच सांगायचं सगळ्यांना, राजकीय एकच सांगतो. हे नया भारत हा नवीन देश आहे, नवीन पक्ष आहे, नवीन नेतृत्व आहे, नवीन मुख्यमंत्री आहे, तरुण मुख्यमंत्री आहे. आपल्या सगळ्यांचे बूथ तपासले जाणार आहेत. त्या बूथवरती रणजितसिंह मोहिते पाटलाच्या गावात रणजितसिंह मोहिते पाटलाचं बूथ, जे मतदान रणजितसिंह मोहिते पाटलाचं ज्या बूथवरती आहे त्या बूथवरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला किती मतं पडली हे तपासलं जाणार आहे. एवढंच मला सांगायचं. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पाहिल्यानं, एकत्र मनोमन झाल्यानंतर, आपण आल्यानंतर माझ्या मनामध्ये आणि कोणाच्याही मनामध्ये तसोवरची सुद्धा शंका नाही. आणि निश्चितपणानं माढा लोकसभेचा खासदार हे रणजितसिंह निंबाळकरच असतील हा विश्वास देतो.